नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा ज्या ठिकाणी स्टडी केला जातो अशा सह्याद्री ज्ञानवर्षी एज्युकेशनल चॅनलवरती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, वर्ग आणि वर्गमुळावरती बऱ्याच काही गोष्टी बघितल्या. त्याच्या नेमक्या कन्सेप्ट बघितल्या. वर्ग कसे काढायचे, स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे, स्क्वेअर रूट कसे फाइंड आउट करायचे ते बघितलं. आज आपण बघणार आहोत त्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि त्यांना कसं टॅकल करायचं किंवा कसं सॉल्व करायचं, कसं सोडवायचं असतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर कोणी या व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा. त्यानंतर डिसाईड करा की हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करण्यासारखा आहे का नाही. माझी खात्री आहे जेव्हा व्हिडिओ संपत येईल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणताल, स्वतःलाच म्हणताल की हा व्हिडिओ लाईक करण्यासाठी आहे. सो एक लाईक नक्की करा. आवडला असेल तर अजून अशाच व्हिडिओसाठी शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आपण प्रश्नांकडे बोलूया. आज आपण बघणार आहोत क्वेश्चन्स. आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये जो काही स्टडी केला त्याला आता आपल्याला काय करायचं आहे, ऑन पेपर कसं सॉल्व करायचं हे बघायचं. पहिला प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. खालीलपैकी कोणता परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे शोधत नाही बसायचं प्रत्येकाला की कोणता परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे किंवा त्याचं रूट फाइंड आउट करायचं नाही आहे. आपल्याला चेक करायचं आहे वेदर दॅट नंबर इज परफेक्ट स्क्वेअर, येस ऑर नो. आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. क्वेश्चन काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज म्हणजे कोणता परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे हे तुम्हाला इथं शोधून काढायचं आहे. त्या म्हणजे काय तुम्हाला काय करावं लागेल, इथं डायरेक्टली रूट नाही काढायचं आहे. इथं तुम्हाला काय करावं लागेल, जे लॉजिक आपण इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये आपण बघितले होते ते आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. ठीक आहे, ते इथं आपल्याला अप्लाय करायचे आहेत. कसे अप्लाय करायचे आहेत बघा. एक ऑप्शन घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जो इझी दिसतोय 36,000. काउंट ऑफ झिरो किती आहे तिथं, काउंट ऑफ झिरो किती आहेत, 3 आहेत. म्हणजे हे काय आलं, ऑड काउंटिंग आलं. बरोबर, काय आलं आहे, ऑड काउंटिंग आलं आहे. आणि आपण जेव्हा आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा लॉजिक आपण किंवा पॉईंट्स बघितले त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की हे आपल्याला इवन पाहिजे, इवन काउंटिंग ऑफ झिरोज पाहिजेत किंवा इवन काउंटिंग ऑफ डेसिमल डिजिट्स हवेत. जर इथं काउंटिंग 3 असेल, हा ऑड असेल, दिस इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. हे जागेवरती क्लिक झालं पाहिजे तुम्हाला. पुढं बघा. 9205 टेन्स डिजिट चेक करा. टेन्स डिजिट इज नॉट इक्वल टू 2. त्याच एखाद्या पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं, जर एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, ठीक आहे, त्याचा जर युनिट डिजिट कोणता, युनिट डिजिट जर 5 असेल तर कंपल्सरीली टेन्स डिजिट हा 2 पाहिजे. म्हणजे शेवटचे 2 डिजिट काय पाहिजे मला, 25 पाहिजेत. या ठिकाणी 2 नाही आहे, दॅट मीन्स दिस इज ऑल्सो नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. बघा मी काय करतो आहे, मी इथं चेक करत नाही आहे प्रत्येकाचं स्क्वेअर रूट काढून की त्याचं स्क्वेअर रूट येते का नाही येते. मी फक्त जे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, जे पॉईंट्स आपण लर्न केलेत त्याच्यावरतीच आपण इथं डिसाईड करतो आहे की हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असायला पाहिजे की नसायला पाहिजे. ठीक आहे की नाही हे मला माहीत नाही आहे, पण तो कन्फर्म नाही आहे हे आपण डिसाईड करतो आहे. सिमिलरली पहिला ऑप्शन 4237 युनिट डिजिट, कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरचा युनिट डिजिट मस्ट नॉट बी इक्वल टू 2, 3, 7 और 8. कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरचा लास्ट डिजिट कोणते नसायला पाहिजेत, 2, 3, 7, 8 येतच नाहीत. ते कोणत्याही परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये हे डिजिट्स येतच नाहीत. जर हा नंबर इथे लिहिला आहे दॅट मीन्स इट इज ऑल्सो नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. मग राहिला कोणता आपल्याकडे ऑप्शन, पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, एकच ऑप्शन राहिला 5476. आता हा कोणाचा स्क्वेअर आहे, कोणत्या नंबरचा आहे, हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे मला पण माहीत नाही. हां, पाहिजे तर आपण इथं फाइंड आउट करू शकतो. दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, एवढं तर का आलं. ठीक आहे, मग याचं स्क्वेअर रूट बघूया काढून, प्रॅक्टिस होईल तेवढीच आपली. लास्ट डिजिट काय आहे, 6 आहे. जर लास्ट डिजिट 6 आहे तर म्हणजे याचे 2 ऑप्शन्स पडतील. 2 ऑप्शन्स नाही, सॉरी 2 पॉसिबिलिटीज आहेत की जो याचा स्क्वेअर रूट आहे, ठीक आहे, 5476 या नंबरचा जो स्क्वेअर रूट आहे त्याचा टेन्स डिजिट एकतर तो 4 असेल किंवा 6 असेल. हे कशावरून ठरवलं, मी लास्ट डिजिटवरून ठरवलं. बरोबर. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं मला, 5476चे 2-2चे गॅप करायचे. त्यातला जो
युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसचा जो ग्रुप आहे त्याला कॅन्सल करा. राहिला काय माझ्याकडे 54. 54च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि पुढचा परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा. ठीक आहे. आता मला 1 to 10 पर्यंतचे तर पार्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी तर म्हटलं 30 पर्यंतचे पार्ट पाहिजेत, बट 54 पर्यंतचे आपल्याला आत्ता पाहिजेत. तर मागचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 49 आहे आणि पुढचा परफेक्ट स्क्वेअर नंबर 64 आहे. 8 8 जा 64. 49 कोणाचा आहे? 7चा स्क्वेअर आहे आणि 64 कोणाचा आहे? 8चा स्क्वेअर आहे. आता 54 हा या दोघांच्या मध्ये आहे, 7 आणि 8च्या मध्ये आहे. इट इज लेस दॅन 8, बरोबर. 8पेक्षा लहान आहे म्हणजे हे जे नंबर्स आहेत हे एकतर 74 असेल किंवा 76 असेल. ठीक आहे. 8पेक्षा लहान आहे ना, 64पेक्षा लहान आहे म्हणजे तो इथे 84 किंवा 86 येणार नाही, तो लहान नंबरच येणार आहे, 74 किंवा 76, कारण तो 49च्या पुढे म्हणजे 7च्या पुढे आहे. लक्षात येत आहे. मग 74 आणि 76 याच्या मधला नंबर कोणता आहे? 75. ठीक आहे. 75चा स्क्वेअर काय येणार? 5 5 जा 25, 7 5 6 2 5 येणार. 75चा स्क्वेअर किती आला? 5 6 2 5 आणि 5 6 2 5 इज ग्रेटर दॅन 5 4 7 6. ठीक आहे. म्हणजे 75चा जो स्क्वेअर आहे तो आपल्याला जो ऑप्शनमध्ये स्क्वेअर मिळाला त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे आपला या ठिकाणी जे आन्सर असणार आहे ते 74. ठीक आहे. म्हणजे हा जो नंबर आहे हा नंबर कोणाचा स्क्वेअर आहे? हा 74चा स्क्वेअर आहे. हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. क्लिअर आहे. ठीक आहे. इथं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट नव्हता करायचा, बट आपण फक्त रिव्हिजन म्हणून याला इथं सॉल्व केलेलं आहे. बाकी आन्सरपर्यंत कसं पोचायचं हे तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे. लॉजिक वापरायचं आहे तुम्हाला, इथं पॉईंट्स वापरायचे जे तुम्हाला शिकवलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. P2 अंडर रूटमध्ये 6 × 8 × 10 × 12 + 16 आणि यू हॅव टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ दिस होल थिंग. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर 6 8 10 12 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. बाय बॉर्डमॉस रूलप्रमाणे आधी मल्टिप्लिकेशन होणार हे तर कन्फर्म आहे. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये +16 केला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर, इतकं सगळं केल्यानंतर त्या नंबरचा स्क्वेअर रूट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. बट या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, बरोबर. तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी 2 फॉर्म्युले दिले होते, त्यातला एक फॉर्म्युला. द नंबर गिवन 6 8 10 12 6 8 10 12 हे कसे आहेत? दे आर कन्झिगेटिव्ह इवन नंबर्स. ठीक आहे. क्रमाने येणाऱ्या या समसंख्या आहेत. आता फॉर्म्युला कशासाठी होता? क्रमाने येणाऱ्या समसंख्यांसाठी पण होता आणि विषम संख्यांसाठी पण होता, दोघांसाठी लागू आहे. तर तो फॉर्म्युला काय आहे? एवढं सगळं केल्यानंतर जो परफेक्ट स्क्वेअर नंबर येणार आहे, ठीक आहे, त्याचा रूट तुम्हाला काढायचा आहे, बरोबर. मग तो नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल कोणाचा? स्क्वेअर रूट ऑफ PSN. आता जो वरती जे काय कॅल्क्युलेशन केले त्या कॅल्क्युलेशननुसार आपल्याला एक परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळणार आहे, त्याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. आपल्याला तो नंबर कोणताही महत्त्वाचा नाही आहे, आपल्याला फक्त स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इथं मी PSN लिहिलेलं आहे नंबरच्या ऐवजी. काय होतं बरं फॉर्म्युला? प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम +4. प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम +4 असा तो फॉर्म्युला होता, बरोबर. मग प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम काय आहे? इथं पहिला कोणता आहे? 6 आहे. लास्ट कोणता आहे? 12 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करायचं आहे. 12 6 जा 72 आणि +4 76. दिस इज युअर आन्सर. ठीक आहे. म्हणजे एवढं सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर त्याचा स्क्वेअर रूट काढला तर स्क्वेअर रूट किती येणार आहे? तो 76 येणार आहे. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. लक्षात आलं सगळ्यांच्या? चला पुढे जाऊया. पुढे सेम क्वेश्चन आहे बघा परत एकदा. 11 12 13 14 +1. आता इथे काय घेतलेलं आहे? कन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स घेतले आहेत. 4 कन्झिगेटिव्ह नॅचरल नंबर्स घेतलेले आहेत. मग अशा केसमध्ये पण आपल्याला एक फॉर्म्युला दिला होता, स्क्वेअर रूट काढायचा आहे. जो काही परफेक्ट स्क्वेअर नंबर येईल त्याचा. त्या केसमध्ये फॉर्म्युला काय होता? प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम +1. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम +1. 16ला +4 करायचा होता, +1ला +1च करायचं आहे. ठीक आहे. मग प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीममध्ये काय येणार आहे? पहिला कोणता आहे? 11 आणि त्याच सिरीजमधलं लास्ट कोणतं आहे? 14. त्याच्यामध्ये +1. दोघांचं मल्टिप्लिकेशन 11 4 जा 44 4 कॅरी 11 1 जा 11 +4 15 आणि त्यात +1 म्हणजे हे झालं 155. द स्क्वेअर रूट ऑफ दॅट परफेक्ट स्क्वेअर नंबर इज 155. हे तुमचा आन्सर असणार आहे.
या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे लक्षात आलं असेलच तुमच्या. ठीक आहे, पुढे जाऊया. चला क्वेश्चन नंबर 4 बघा. प्रॉब्लेम नंबर 4 P4. अंडर रूट ऑफ एक्स मायनस अंडर रूट ऑफ वाय मायनस अंडर रूट ऑफ झेड. क्वेश्चन बघून घाबरायचं नाही. अंडर रूटमध्ये एक्स दिला आहे, त्यातनं काहीतरी मायनस करायचं आहे. काय मायनस करायचं आहे? परत अंडर रूटमध्ये वाय दिला आहे, त्यातनं परत मायनस करायचं आहे. काय मायनस करायचं आहे? अंडर रूट ऑफ झेड मायनस करायचं आहे. ठीक आहे, पण कधी काहीतरी आपल्याला द्यावं लागेल ना त्यांना इनपुट. नुसतंच क्वेश्चन देऊन तुम्हाला चालणार नाही, इक्वेशन देऊन चालणार नाही, काहीतरी इनपुट द्यावं लागेल त्यांना. मग त्यांनी इथं दिले एक्सची व्हॅल्यू, एक्स इज इक्वल टू 176, वाय इज इक्वल टू 58 अँड झेड इज इक्वल टू 81. मग सगळ्यात आधी काय करायचं, या क्वेश्चन्समध्ये हे जे एक्स वाय व्हेरिएबल दिसतात एक्स वाय झेड, वी हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड इन दॅट इक्वेशन. सो वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट इट नाव. इन द प्लेस ऑफ एक्स राईट डाऊन 176 minus in the place of y write down 58 minus in the place of 81 write down 81. ओके, नाव द क्वेश्चन विल लुक लाईक दिस. या प्रकारे हा तुमचा प्रश्न दिसेल. वर्गमुळात 176 वजा वर्गमुळात 58 वजा वर्गमुळात 81. ठीक आहे, आता वर्गमुळात 81 अंडर रूट ऑफ 81 आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय आहे, किती आहे? 9चा स्क्वेअर आहे, म्हणजे हे झालं 176 मायनस अंडर रूट ऑफ 58 मायनस 9. ठीक आहे, आता इथं काय केलं आहे मी बघा बरं का नीट. इथं काय केलं आहे मी, हा जो रूट ऑफ 81 आहे, रूट ऑफ 81 याला सॉल्व्ह केलं, आन्सर आलं 9. मग याच्या प्लेसवरती मी फक्त काय केलं आहे, 9 घेतलं आहे. ठीक आहे, रूट ऑफ 81 बरोबर हा जो रूट आहे, हा रूट पण त्याच्याबरोबर तो कॅन्सल आउट झालेला आहे 81 बरोबर. ठीक आहे, जेव्हा मी 9 घेतले. मग आता 58मधनं 9 मायनस करा, किती आलं? रूट ऑफ 176 मायनस रूट ऑफ 49. ओके, आता मी काय केलं इथं 58मधनं 9 मायनस केलं आहे. मग 58मधनं 9 मायनस केल्यानंतर किती बाकी उरली, किती सबट्रॅक्शन आलं? 49. कशामध्ये? वर्गमुळात, स्क्वेअर रूटमध्ये. मग व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 49? हे सगळ्यांना माहिती पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. मग आता परत सबट्रॅक्शन केली, 176 मायनस 7 दिस विल बिकम 169. ठीक आहे, मग स्क्वेअर रूटमध्ये किती आलं? 169. आणि व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 169? इट इज इक्वल टू 13. ठीक आहे, इट इज इक्वल टू द 13. मग याच्यामध्ये ऑप्शन कोणते? ऑप्शन नंबर ए मला दिसतोय. बट जर तुम्ही ऑप्शन एला टिक कराल तर हे तुमचं आन्सर रॉंग असेल. हे तुमचं आन्सर काय असणार आहे? रॉंग असणार आहे, हे लक्षात घ्या. का बरं रॉंग असणार आहे? बघा आता 13 आलं हे बरोबर आहे, मी नाही म्हणत नाही आहे. 13 आलं हे बरोबर आहे, बट या 13ला मी 3 वेगळ्या प्रकारे लिहू शकतो का रे? ऑलरेडी एक 13 लिहिलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर मी 13.00 पण लिहू शकतो, कारण 0.00ला काही व्हॅल्यू राहत नाही. बट स्टील आय कॅन राईट लाईक धिस. डेसिमलमध्ये आपण लर्न केलं होतं, कुठलाही नंबर आपण या टाईपमध्ये लिहू शकतो. आणि दुसरं, यालाच मी जेव्हा मी 169 घेतला होता, त्याला 169ला स्क्वेअर रूट तसंच ठेवून 169च्या ऐवजी फक्त 13 स्क्वेअर असं पण लिहू शकतो. म्हणजे या 13ला अंडर रूट ऑफ 13 स्क्वेअर या टाईपमध्ये पण लिहू शकतो, बरोबर आहे. आता इथं काही जणांना गडबड होऊ शकते की सर मग स्क्वेअर रूटमध्ये 13 स्क्वेअर लिहिलं तर आन्सर 13 कसं येतं? तर मी तुम्हाला पहिल्या का दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, अंडर रूटचा मिनिंग काय होतो? 1/2. ठीक आहे, अंडर रूटचा मिनिंग काय होतो? 1/2 होतो. चला इथं कुठेतरी मी सॉल्व्ह करतो रफमध्ये. अंडर रूटचा मिनिंग काय होतो? एनिथिंग रेज टू 1/2 असं सांगितलं होतं. मग जेव्हा मी अंडर रूट 13 स्क्वेअर घेतला, याला कन्वर्ट केलं 13 स्क्वेअर, त्याचा 1/2. आता हा कसा झाला? a⁻m⁻n. आणि आपल्याकडं लॉज ऑफ इंडायसेसमध्ये एक फॉर्म्युला आहे. जर या टाईपमध्ये जर क्वेश्चन असेल तर a⁻m⁻n असेल तर याला आपण a⁻m⁻n करू शकतो. मग या केसमध्ये इथं काय येणार आहे? 30 स्क्वेअर इंटू 1/2. 2 1 जा 2, 2 1 जा 2, रिमेनिंग काय? 13:1 म्हणजे 13 राहिला. या टाईपमध्ये आपण इथं 13ला तीनही पद्धतीनं आपण लिहू शकतो. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग या केसमध्ये तुमचं ऑप्शन काय करेक्ट असायला पाहिजे? ऑल आर करेक्ट. दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन. यू हॅव टू मार्क इन द
आन्सर शीट. लक्षात आले. त्यामुळे ऑप्शन्समध्ये पण लक्ष द्यायचं आहे. ऑप्शन्स काय आहेत, गडबड करायची नाही. जे तुम्हाला दिसतंय ते लगेच पहिल्यांदा दिसलं की मार्क करून यायचं नाही. ही गडबड करायची नाही. ही गडबड माझ्याकडनं झाली होती जेव्हा मी स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती. ठीक आहे. त्यामुळे ही गडबड करायची नाही. पुढे जाऊया. पुढचा एक क्वेश्चन बघा. अशा टाईपचे पण क्वेश्चन येऊ शकतात. √289 प्लस वर्गमुळात 225 वजा वर्गमुळात 169 अपॉन स्क्वेअर रूट इन 361. आता ह्या सगळ्यांचे स्क्वेअर रूट तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यामुळे डायरेक्टली इथं तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं आहे. √289 प्लस √225 मायनस √169 अपॉन √361. ओके. मग डायरेक्टली √289 289चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 17. ठीक आहे. 17 याचा स्क्वेअर रूट किती आला 17. 225चा स्क्वेअर रूट किती आहे म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे हा 15चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर 169चा स्क्वेअर -13. हे मायनसला मायनस, बाकी साईन मी तसेच ठेवले. मी फक्त स्क्वेअर रूट फाइंड आउट करतो आहे. आता प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा, जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत सगळ्यांचे प्लस व्हॅल्यू घ्यायच्या. ठीक आहे. म्हणजे 169चा जर मी स्क्वेअर रूट काढला तर तो +13 पण येऊ शकतो, -13 पण येऊ शकतो. बट याच्यामध्ये कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. जोपर्यंत विचारलं जात नाही तोपर्यंत मायनस घ्यायचे नाही. टेक द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑनली. ओके. आणि आपण 361 इज अ स्क्वेअर ऑफ 361 इज अ स्क्वेअर ऑफ 19. याला सॉल्व करायचं. 17 + 15 इट विल बिकम 32 - 13 अपॉन 19. एम आय करेक्ट? 7 हां. आणि 32 - 13 दिस इज 19 अपॉन 19. सो 19 × 1 = 19, 19 × 1 = 19. सो आन्सर इज 1. ओके. मग आन्सर 1 आहे. म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. बट इथं तुम्हाला काय विचारले, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक आन्सर आहे. ठीक आहे. अजून एक आन्सर आहे. ज्यांना कोणाला लॉज ऑफ इंडायसेस लर्न झाले नसतील किंवा माहिती नसतील, त्यांना माहिती नसलं तरी त्याचे आन्सर तुम्ही शोधू शकता. कसं बघा, 19 पहिला ऑप्शन, हा ऑप्शन 19 1 आला आहे म्हणजे हा डेफिनेटली असणार नाही. जर हा पण नाही आहे तर स्क्वेअर रूटमधला 19 पण आन्सर असणार नाही. म्हणजे माझ्याकडे एकच ऑप्शन होतो 19⁻0. ठीक आहे. 19⁻0. आणि ज्यांना लॉज ऑफ इंडायसेस माहिती आहे त्यांनी लक्षात घ्या, एनी नंबर ⁻0 असेल तर व्हॅल्यू किती असते नेहमी 1 असते. म्हणजे 19⁻0 जरी केलं तरी 1 येऊ शकते. ओके. म्हणजे हा जो 1 आहे या 1ला मी 19⁻0 असं पण मी लिहू शकतो. या टाईपमध्ये पण तुम्हाला 2 क्वेश्चन्स 2 प्रकारचे आन्सर्स तुम्हाला मार्क करायला विचारू शकतात. त्यामुळे ऑप्शन्सकडे पण लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला नेमके किती आन्सर्स विचारले ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तिथं. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन 0.026 रेज टू ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आपण जेव्हा व्हिडिओ बनवले होते मागच्या याचे 3 व्हिडिओमध्ये डेसिमल नंबरचं स्क्वेअर लर्न करायचं राहिलं होतं. सो आय डेलिबरेटली टेक द डेसिमल नंबर हिअर फॉर द स्क्वेअरिंग पर्पज. ओके. याला सॉल्व करूया. सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं आहे 0.036 आहे. ओके. दिस मीन्स 0.036 मल्टिप्लाय बाय 0.036. नाव पहिली स्टेप, फॉरगेट अबाउट द डेसिमल पॉईंट. ठीक आहे. डेसिमल पॉईंट आहे त्याला विसरून जा. ओके. मग जर डेसिमल पॉईंट विसरून गेलो तर हा क्वेश्चन कसा होणार आहे 0036 मल्टिप्लाय बाय 0036. आता कुठलाही नंबर असेल त्या नंबरच्या एकदम लेफ्ट हँड साईडला जे 0 असतात त्यांचा काही उपयोग नसतो. ठीक आहे. त्यामुळं मी काय केले, हे 0 कॅन्सल आउट केले. सो दिस विल बिकम 36 × 36. सो दिस इज द क्वेश्चन ऑफ 36 स्क्वेअर. म्हणजे आपल्याला 36चा स्क्वेअर काढायचा आहे. 36चा स्क्वेअर माहिती असला, पाठ झालेला असेल. मी तुम्हाला सांगितले 1 to 50 पर्यंतचे स्क्वेअर पाठ केले तर खूप वेल अँड गुड. तुम्ही बाकीच्या 1.5 ते 2 लाख मुलांपेक्षा जास्त पुढे असताल. 1 to 50 पर्यंतचे स्क्वेअर पाठ केले. नाही केले तुम्ही ऑन ॲन ॲव्हरेज सगळ्या मुलांच्या बरोबर आहात हे मी सांगेन. हां, हे तुम्हाला परीक्षेपर्यंत लक्षात ठेवायचे. ते मी म्हणणार नाही की आयुष्यभर लक्षात ठेवा. बट जरी नाही राहिले
तरी तुम्हाला वैदिक मॅथमॅटिक्सची मेथड सांगितलेली आहे, त्या पद्धतीमुळे तुम्हाला हा एच स्क्वेअर डायरेक्टली तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग 36चा स्क्वेअर फाइंड आउट केला, 36 इकडे आलं, 3 3 जा 9, पुन्हा 3 6 जा 18 इंटू 2 36. सो दिस विल बिकम 6 9 12. तर आन्सर किती आलं? 1296. ओके. आता आपण काय केलं होतं, डेसिमल फॉरगेट केला होता, त्याला तात्पुरता फॉरगेट केला होता, टेम्पररीली. नाव वी हॅव टू कन्सिडर दॅट डेसिमल. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो 1296 आहे तो सेपरेटली जरा लिहून घेतला मी इथं समजण्यासाठी. नाव काउंट द डेसिमल पॉईंट्स इन द ओरिजिनल क्वेश्चन विच वी हॅव कन्सिडर हिअर. वी हॅव टू फाइंड द टोटल डेसिमल पॉईंट्स. ओके. किती डेसिमल पॉईंट्स आहेत? 1 2 3 4 5 6. टोटल 6 डेसिमल digits are there after decimal point. Now in the answer from the right hand side, count the digits 6. 1 2 3 4 5 6. There are okay. Now the 6 digits will conclude here, and after that you have to give the decimal point. This is your decimal point. Now what we have to write in the blank space? You have to just write down the zeros at the blank space like this. Okay, that means 0.036, the square will become 0.001296. Okay, now here we have counted total decimal digits. आपण काय केले, सगळे दशांश जे जागा आहे, दशांश चिन्हानंतरचे सगळे दशांश अंक आहेत ते सगळे मोजले, ते 6 निघाले. याला आपण थोडंसं फास्ट असं पण करू शकतो. ओरिजिनल क्वेश्चनमध्ये दशांश चिन्हानंतर, दशांश बिंदूनंतर किती डेसिमल प्लेसेस आहेत, किती दशांशच्या जागा आहेत ते चेक केलं, तर मला किती भेटलं इथं? 1 2 3 भेटले. त्याची डबल करायची, 3 × 2 6. म्हणजे तुमचं जे काही आन्सर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6 दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचे. यू हॅव टू शिफ्ट द डेसिमल पॉईंट्स टू द लेफ्ट साईड बाय 6 डेसिमल डिजिट्स. या टाईपमध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचे असतात. अजून एक प्रश्न घेतला आहे असंच प्रॅक्टिससाठी. 2.25चा स्क्वेअर आहे, म्हणजे हे 2.25 × 2.25. फॉरगेट अबाउट द डेसिमल, सो दिस विल बिकम 225 × 225. बाय युझिंग द शॉर्टकट मेथड किंवा ट्रिक मेथड वी कॅन डायरेक्टली फाइंड आउट. 25 आहे, लास्ट डिजिट 5 आहे, बरोबर. म्हणजे हे सॉल्व करताना सगळ्यात पहिल्यांदा काय येणार, शेवटचे 2 डिजिट युनिट प्लेस अँड डेसिमल प्लेस, टेन्स प्लेस 25 येणार, हे कंपल्सरी आहे. पुढच्या जागेसाठी 22 आणि त्याच्या पुढचा 23 मल्टिप्लायमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 22 3 जा 66, 6 डाऊन. ओके, देन 6 कॅरी, 22 2 जा 4 44, 44 + 6, दिस विल बिकम 50. सो दिस विल बिकम 506. आणि होल थिंग यू हॅव टू राईट इन फ्रंट ऑफ 25. So this is the square of 225. Now we have to consider again the decimal points. Don't forget about the decimal point to reconsider. 50625. Count the decimal places after decimal point. दशांश चिन्हानंतरच्या किती दशांशच्या जागा आहेत ते तुम्हाला मोजायचं आहे. किती आहेत? 1 2 आहेत, 2 2 2 जा 4 घ्यायचा, हे करू शकता. किंवा खाली जे आपण हे घेतलेलं आहे याच्यामध्ये 1 2 3 4 जागा आहेत. राईट हँड साईडकडनं 4 जागा, 4 प्लेसेस सोडायचे, 1 2 3 4 प्लेसेस सोडायचे, आणि जिथं संपेल तिथं तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. सो द आन्सर ऑफ 2.25 ब्रॅकेट स्क्वेअर विल बिकम 5.0625. या टाईपमध्ये डेसिमलचे तुम्हाला स्क्वेअर फाइंड आउट करायचे असतात. ठीक आहे, आय होप सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. पुढे जाऊया. आता डेसिमलचा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघूया स्क्वेअर रूट ऑफ 0.09 बघूया आपण आधी काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा फॉरगेट अबाउट द डेसिमल, फॉरगेट अबाउट द स्क्वेअर रूट. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे कोणता नंबर राहिला? फक्त 9 राहिला. या 9चा स्क्वेअर रूट काढा, किती आला? 3 आला. आता ज्याचा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करायचा होता तो ॲक्च्युअली परफेक्ट स्क्वेअर नंबर जो आहे त्या ॲक्च्युअल
2. मगाशी आपल्याला स्क्वेअर करायचं होतं, मल्टिप्लिकेशन करायचं होतं या केसमध्ये, म्हणून आपण काय केलं होतं, डेसिमल डिजिटची ॲडिशन केली होती. आता इथं आपल्याला स्क्वेअर रूट का फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे छोटा नंबर फाइंड आउट करायचा आहे. मग या केसमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे 2ने. ठीक आहे. मगाशी आपण काय केलं होतं या केसमध्ये, जेव्हा स्क्वेअर काढायचा होता, ठीक आहे, तेव्हा 2ने मल्टिप्लाय केलं होतं, बरोबर, 2ने मल्टिप्लाय केलं होतं. या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2ने डिवाइड करायचं आहे. मग 2ने डिवाइड केल्यानंतर किती आलं, 1 आला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, राईट हँड साईडला एक डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा आहे लेफ्ट हँड साईडकडे. ठीक आहे. राईट हँडकडनं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा आहे बाय 1 डिजिट. सो दिस विल बिकम लाईक दिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमचा, 0.09चा आन्सर किती आलं, 0.3. द स्क्वेअर रूट ऑफ 0.09 इज 0.3. सिमिलरली वी हॅव टू गोइंग टू फाइंड आउट स्क्वेअर रूट ऑफ 0.49. डेसिमल पॉईंट फॉरगेट केला, सो द आन्सर विल सो द क्वेश्चन विल बिकम अंडर रूट ऑफ 49. दिस विल बिकम 7. Again, decimal digits. How many decimal digits? 2 decimal digits. We have to find square root. That means we have to divide by 2. So this will become 1. Okay. So स्क्वेअर रूटचं जे काय आन्सर आलं त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला एका डिजिटनं तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. ओके. म्हणजे हा 1 डिजिट झाला, तर डेसिमल पॉईंट तुमचा कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. सो हे असं येणार आहे 0.7. आता तुम्ही याला सॉल्व करू शकता. क्वेश्चन काय होता, 0.09 प्लस रूट ऑफ 0.49. 0.09 रूट ऑफ 0.09 इज 0.3 प्लस रूट ऑफ 0.49 is 0.7. The addition will become 1.0, or you can simply write 1. Whatever the option is given in the answer, you have to mark the correct answer. Okay, it may be 1.0 or it may be 1 only. ठीक आहे. आय होप हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनमध्ये. रूट ऑफ रूट 625 मायनस रूट ऑफ रूट 96. क्वेश्चन बघा, नीट बघा. ब्रॅकेटमध्ये रूट ऑफ 625 मायनस रूट ऑफ रूट 1296 and bracket complete, and after bracket you have to make the square. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. आता मी इथे काय करतो, 2 रूट आहेत ना, ह्या 2 रूटचं मी काय करतो, थोडंसं कलर चेंज करतो. आय एम जस्ट चेंजिंग द कलर ऑफ बोथ द रूट साइन्स. ओके. नाव वी हॅव टू सॉल्व. ब्रॅकेट तसंच राहणार आहे. जो ब्ल्यू कलरमधला सगळ्यात आतला जो स्क्वेअर रूटचा सिम्बॉल आहे, सगळ्यात पर्यंत त्याला सॉल्व करायचा, जो सगळ्यात आतमध्ये आहे. ठीक आहे. तर म्हणजे रेडवाला तसंच राहणार आहे. रूट ऑफ 625 मला सगळ्यात आधी सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. 625चा रूट किती येणार आहे, 25 मायनस 1296चा रूट किती येणार आहे, सर माहीत नाही. मग काढायचा, कसा काढायचा, आपली मेथड 1296 आहे, बरोबर, लास्ट डिजिट 6 आहे. म्हणजे माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, ज्याच्या युनिट प्लेसवरती एकतर 4 असेल किंवा 6 असेल. पुन्हा त्याच्यानंतर 2चे ग्रुप केले, 12 आणि 96. 96चा काही यूज नाही आहे. 12 हा जो 12 आहे हा 9पेक्षा ग्रेटर आहे आणि 16पेक्षा लेस आहे. 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा. 16 कोणाचा आहे, 4चा. म्हणजे जो काही नंबर असणार आहे तो 4पेक्षा लेस असणार आहे, आणि 4पेक्षा लेस नंबर म्हणजे कोणता, 3. म्हणजे एकतर हा 34 असणार आहे किंवा 36 असणार आहे, बरोबर. मग त्या दोघांच्या मधला नंबर कोणता आहे, 35. 35चा स्क्वेअर किती येतो, 5 5 25, 1225, बरोबर. 35चा स्क्वेअर किती आला, 1225, आणि 1225 इज अ लेस दॅन 1296. दॅट मीन्स दिस इज द स्क्वेअर ऑफ 36. म्हणजे रूट ऑफ 1296, द आन्सर इज 36, and you have to make the square of that. ओके. मग आता पुढे जाऊया. स्क्वेअर रूट ऑफ 25 हा 5 येणार, मायनस रूट ऑफ 36 6 येणार, करायचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 5 मायनस 6 हा येणार -1, आणि त्याचा पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे हे झालं +1. सो द आन्सर विल बिकम ऑफ दिस क्वेश्चन इज +1. अशा टाईपचे भरपूर सारे क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे. आय होप आतापर्यंत जे क्वेश्चन घेतले ते लक्षात आले असतीलच. पुढे आपण मला होमवर्कसाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत.
जरी हे मराठीमध्ये दिसत असलं तरी तुम्ही मराठीतला प्रश्न सोडून द्या, त्याच्या जागेवरती क्वेश्चन मार्क फक्त लक्षात घ्या. ओके. हा इक्वेशन आहे, कुठे गेलं, हा इक्वेशन आहे. हे इक्वेशनचं सॉल्व केलं तर किती येणार आहे हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ह्याच्यामध्ये पण कितीच्या जागी क्वेश्चन मार्क, इकडे क्वेश्चन मार्क. यू हॅव टू जस्ट सॉल्व दिस क्वेश्चन्स. ठीक आहे, हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. लक्षात आले सगळ्यांच्या? काही मराठीमध्ये आहेत, इथं मी थोडंसं लिहून देतो. हा क्वेश्चन बघा, पर्याय ते पूर्ण वर्ग संख्या कोणती? विच इज परफेक्ट स्क्वेअर नंबर फ्रॉम फॉलोइंग ऑप्शन्स. फॉलोइंग ऑप्शन्समध्ये तुम्हाला काही नंबर्स दिलेत, त्यातला कोणता नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्या खालचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. ओके. आता जो मी क्वेश्चन तुम्हाला लिहून दिला रेडमध्ये, विच इज द परफेक्ट स्क्वेअर नंबर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स, त्याच्या बरोबर अपोजिट तुम्हाला काय विचारलं आहे, नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर फ्रॉम ऑप्शन्स. ऑप्शन्समधनं कोणता परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जे 4 ऑप्शन्स आहेत त्यामध्ये 3 ऑप्शन्स असे आहेत जे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत आणि त्यातला एकच ऑप्शन असा आहे जो नसणार आहे आणि तोच तुम्हाला शोधायचा आहे. ठीक आहे. शेवटचा क्वेश्चन बघा, हा वाला. एक संख्या दिली आहे 92*6. आता सांगितलंय दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. दिस इज परफेक्ट स्क्वेअर नंबर. हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे आणि आता याला जर परफेक्ट स्क्वेअर नंबर करायचा असेल, ठीक आहे, तर या स्टारच्या प्लेसवरती कोणता डिजिट येईल हा तुम्हाला विचारला आहे. ठीक आहे. क्वेश्चन मस्त आहे. हा क्वेश्चन आपण या टाईपचा क्वेश्चन घेतलेला नाही आहे, बट यू कॅन सॉल्व द क्वेश्चन्स. ओके. क्वेश्चन सॉल्व करू शकता तुम्ही या टाईपचा. फक्त लक्षात घ्या, हिंट देतो तुम्हाला. हा जो 92 दिलेला आहे, हा 92 कोणत्या 2 परफेक्ट स्क्वेअर नंबरच्या मध्ये आहे ते चेक करा. ठीक आहे. चला जाऊ दे, सांगून देतो. 92 कोणत्या 2 नंबरच्या मध्ये आहे, 9 81 आणि 10 100 या दोघांच्या मध्ये आहे. म्हणजे हा जो नंबर आहे याचा एक डिजिट काय असणार आहे, 9 असणार आहे. लास्ट डिजिट काय आहे, 6 आहे. म्हणजे तो एक तर 94 असेल किंवा 96 असेल. मग तुम्हाला फक्त काय करायचं, या दोघांचे स्क्वेअर फाइंड आउट करायचे आणि या दोघांचा स्क्वेअर फाइंड आउट केल्यानंतर जे काही आन्सर येईल त्यातला 10th प्लेसवरचा जो डिजिट असेल ते तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? बस, जे तुम्हाला शिकवलं आहे फक्त क्वेश्चन चेंज केला आहे. ओके. क्वेश्चनचा फक्त त्यांनी काय केलेलं आहे, वर्डिंग चेंज केलेलं आहे. बाकी तुम्हाला ती मेथड शिकवलेली आहेच. क्वेश्चन तुम्हाला असे येणारच आहे, तुम्हाला फसवण्यासाठी क्वेश्चन येणार आहे, तुम्हाला फसायचं नाही आहे, हे फक्त लक्षात घ्या. त्यामुळे जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करा. हा झाला एक पेज. पुढच्या पेजवर जाऊ. हा अजून एक पेज आहे. यातला फक्त हे जे आहेत वर्डिंग्स, वर्ड प्रॉब्लेम्स, हे फक्त सोडून द्या, हे नका करू. हे वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते सोडून द्या. वर्ड प्रॉब्लेम मी डायरेक्टली पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन. मी जर जमलं मराठीमध्ये चांगली गोष्ट आहे, नाही जमलं सोडून द्या. ओके. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घ्या, क्वेश्चन नोटबुकमध्ये लिहून घ्या, सॉल्व करा. याच्यावरचा व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहोतच. हे एक आणखीन होमवर्कसाठी. याच्यामध्ये काही सांगण्यासारखं, हां, एखादा अवघड वाटला तर सोडून द्या, ते आपण घेऊ. हां, आता हा जो क्वेश्चन आहे हा डायरेक्टली सॉल्व करावा लागेल. ठीक आहे. चला तर हा तुम्हाला होमवर्क आहे. याच्यावरचा आपण क्वेश्चन आन्सर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पाठवून देईल, सॉल्व करून सांगेल. आज आपण थांबूया इथे. सगळ्यांनी सगळा अभ्यास करत राहा, अभ्यास सोडू नका. रोज थोडा तरी तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास केला पाहिजे. तर मग आज आपण इथे थांबतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना या चॅनलची लिंक शेअर नक्की करा. तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.